2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोपऱ्याला गूळ लावण्याचं काम करत आहेत असा कणकणीत आरोप शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेतून भाजपला लगावला। भाकड आणि भेकड जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी 2014 पासून कोपऱ्याला गूळ लावण्याचं काम करतात। कोपऱ्याला गूळ लावल्यामुळे तो साठवताही येत नाही आणि काढताही येत नाही अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी सोलापूर येथील कर्णिक नगरमधील जाहीर सभेतून केली आहे। सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ कर्णिक नगर येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ठाकरे बोलत होते। यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड, माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, जिल्हाप्रमुख अजय दासरी, गणेश वानकर, संभाजी शिंदे, पुरुषोत्तम बर्डे, विष्णू कारंपुरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, महेश कोठे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। खोटं बोलून मतं लाटणाऱ्या मोदींचा समाचार घेताना शिवसेना प्रमुख उद्धव साहेब नेमके काय म्हणाले पाहूयात। तुमच्याकडे भाकड जनता पक्षाचे नेते येऊन गेले, बरोबर आहे ना? कारण शिवसेना प्रमुख त्यांना काय म्हणायचे? कमळाबाई। आणि कमळाबाईचे एक नेते नरेंद्र मोदीजी येऊन गेले। सध्या सगळीकडे फिरतायत, महाराष्ट्रभर फिरतायत, देशभर फिरतायत आणि लोकांच्या कोपऱ्याला गूळ लावण्याचं काम जोरात चालू आहे। 14 सालापासून कोपऱ्याला गूळ लावतायत। आता कोपऱ्याला गूळ कसा लागल्यानंतर काय होतं? धड चाटतं पण येत नाही आणि गूळ म्हटलं ती काढता पण येत नाही। 14 ला लावला होता 19चा गूळ, 19 ला लावला 24चा, आता डायरेक्ट 2047। आज ते जे काय बोलले त्यांच्याबद्दल मी बोलणार आहेच। नाही, नकली सेना बोलल्यानंतर मी काय सोडतोय असं वाटलं काय त्यांना?